राजाभाऊ राऊत यांना सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी। भाजपाने ठेवला राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास। आता राजाभाऊ राऊत तिसऱ्या वेळेस आमदार होणार। प्रभाताई झाडबुके नंतर राजाभाऊ राऊत झाले बार्शी तालुक्याच्या राजकीय इतिहासातले दुसरे विधान परिषदेचे आमदार। 12 इच्छुकांच्या शर्यतीमध्ये सर्वांना मागे टाकत राजाभाऊ राऊत यांनी मिळवली विधान परिषदेची उमेदवारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजाभाऊंना राजकीय भविष्य आहे हा विश्वास ठरला सार्थ। कदाचित राजाभाऊ राऊत असतील भावी मंत्री आणि पालकमंत्री। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे YouTube चॅनल। 1995 सालापासून बार्शी तालुक्याच्या राजकीय वाटचालीस सक्रिय असणाऱ्या माजी आमदार राजाभाऊ राऊत यांना अखेर भारतीय जनता पार्टीने सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। 1996 साली बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून विजयी सलाम देणाऱ्या राजाभाऊ राऊत यांनी आजपर्यंत नगरसेवक, नगराध्यक्ष आणि 2 वेळा विधानसभा सदस्य म्हणून पद भूषवलेली आहेत। आज राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिका 3 वेळेला, पंचायत समितीची सत्ता 5 वेळेला आणि बाजार समितीची सत्ता 2 वेळेला ताब्यात आलेली आहे। आज बार्शी तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती महत्वाची सत्ता केंद्र राजाभाऊ राऊत यांच्या समर्थकांकडे आहेत। त्यामुळे नुकताच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राऊत यांनी एकतर्फी विजय संपादन केलेले आहेत। सोलापूर मतदारसंघातून राजाभाऊ राऊत यांचंच नाव चर्चेत होतं। मात्र या उमेदवारीसाठी विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते, करमाळ्याच्या रश्मी बागल, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार यांच्यासारख्या अनेक बलाढ्य नावे शर्यतीमध्ये होते। मात्र आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या 1 दिवस अगोदर केंद्रीय निवडणूक समितीने राजाभाऊ राऊत यांचं नाव जाहीर करत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं। सोलापूर मतदारसंघात 616 मतदारांमध्ये 450 मतदार हे महायुतीचे आहेत। त्यामुळे राजाभाऊ राऊत यांचा विजय जवळपास निश्चित आहे। राजाभाऊ राऊत यांचा प्रवास शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाला। नगरसेवक, नगराध्यक्ष पद मिळवत तालुक्यात शिवसेना रुजवत 1999 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्या लढतीमध्ये ते अल्पशा मताने पराभूत झाले। मात्र त्यांच्या समर्थकांनी निर्माण केलेली परिवर्तनाची लाट कायम राहिली। 2001 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून 25 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद निवडून आणलं। बार्शी पंचायत समिती ताब्यात घेतली। 2004 साली ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2004 ते 2009 या काळात राऊत यांच्या ताब्यातील नगरपालिकेची सत्ता गेली, पण पंचायत समितीची सत्ता कायम राहिली। दरम्यान 2006 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2009 साली राऊत यांनी विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली। या लढतीमध्ये त्यांचा पराभव झाला। त्यानंतर 2014 साली राऊत यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र या लढतीमध्ये ते पुन्हा पराभूत झाले। त्यानंतर 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राऊत यांनी अभूतपूर्व यश मिळवले। त्यांच्या ताब्यात पुन्हा नगरपालिका आणि नगराध्यक्ष पद आलं। 2017 साली राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मग राऊत यांनी क्रमाक्रमाने पंचायत समिती आणि बाजार समिती जिंकली। 2019 साली राऊत यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली। त्या निवडणुकीत ते अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले। मात्र 2019 साली राज्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला राऊत यांनी साथ दिली नाही। राऊत भाजपाबरोबर एकनिष्ठ राहिले। त्यानंतर 2024 साली विधानसभेची निवडणूक झाली। राऊत यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढवली, मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले। पण पराभव झाल्यानंतर राऊत मनाने हरले नाहीत।
त्यांनी अतिशय जिद्दीने आणि ईर्षेने बार्शी नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेतली व नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही निवडून आणला. आत्मविश्वास वाढलेल्या राऊत यांनी बाजार समितीची निवडणूक अतिशय आक्रमकपणे लढवली. सर्व 18 उमेदवार निवडून आणले. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही त्यांनी सर्व 18 उमेदवार निवडून आणले. आता राऊत यांचे ध्येय विधान परिषदेची उमेदवारी मिळवणे हे होते. 28 एप्रिल रोजी बार्शीमध्ये श्री भगवंताच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजाभाऊ राऊत यांना राजकीय भविष्य आहे अशी भविष्यवाणी केली होती आणि केवळ 1 महिन्यामध्येच मुख्यमंत्र्यांचं हे विधान खरं ठरलं. राजाभाऊ राऊत यांच्या रूपाने आता बार्शी तालुक्याला 2 आमदार मिळणार आहेत. या निवडणुकीत राऊत यांचा विजय जवळपास निश्चित आहे. भविष्यात कदाचित ते मंत्री आणि पालकमंत्री देखील होतील. त्यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला सर्वांगीण गती मिळेल. राजाभाऊ राऊत यांच्या आमदारकीचा बार्शी तालुक्याच्या कायापालट होण्यासाठी उपयोग व्हावा हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल.